लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या या चौघांची ही मधुचंद्राची रात्र रंगणार. तर दुसऱ्या बाजूला आता वसुहत्या नेहमीच रम्याला पाठीशी घालत असते आणि आता तीच रम्या वसुहत्याचाच गळा आवळणार. आता नेमकं सगळं कसं काय घडतं हे सगळं शेवटपर्यंत आपल्या या व्हिडिओमध्ये बघा. चिडलेल्या काव्याला मनवण्यासाठी आता पार्थने तिच्यासमोर काव्यार्थचं मंगळसूत्र धरलेलं असतं. आता काव्यार्थचं ते मंगळसूत्र पाहून काव्याला खूप आनंद होतो. पार्थ म्हणतो, म्हणालो होतो ना तुम्हाला असं काहीतरी देणार आहे की ज्यानंतर तुमचा राग अगदी चुटकीसरशी गायब होईल म्हणून. काव्या, आता तरी गेला ना तुमचा राग, काय करू आता मी हे मंगळसूत्र माझ्या हाताने घालू का तुमच्या गळ्यात? काव्या म्हणते, खरंच? पार्थ म्हणतो, काव्या आता खोटं बोलण्यासारखं काय आहे? काव्या म्हणते, देशमुख तुम्ही ना बरोबर माझ्या दुखत्या नसेवरती बोट ठेवलेलं आहे. तुम्हाला बरोबर माहीत होतं ना की हे मंगळसूत्र बघितल्यानंतर मी तुमच्यावरती नाराज राहू शकत नाही, म्हणूनच तुम्ही या मंगळसूत्राचा फायदा करून घेतलात ना. पार्थ म्हणतो, काव्या मी खरंच मनापासून सॉरी म्हणतो. मला माहीत नव्हतं की जर मी माझं बोट चिरून घेतलं तर तुम्हाला एवढं वाईट वाटेल. जर मला माहीत असतं की मला त्रास झाल्याने तुम्हाला एवढं दुःख होणार आहे तर मी पुढे कधीच स्वतःला कसलाही त्रास होऊन देणार नाही. पण प्लीज आता मला माफ करा ना, प्लीज काव्या, प्लीज. त्यावेळी काव्या म्हणते, पुरे झाला आता, घालताय ना गळ्यात माझ्या मंगळसूत्र? मग पार्थ लगेचच काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. काव्या पार्थला म्हणते, देशमुख आजच्या नंतर पुन्हा कधीच असं वेड्यासारखं वागू नका. प्रॉमिस करा मला, काहीही झालं ना, अगदी काहीही, तरी तुम्ही असं पुन्हा नाही वागणार. देशमुख तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुम्ही स्वतःला जपा, हेच माझ्यासाठी खूप आहे. कधी ऐकलं असेल ना, जादूगाराचा जीव पोपटात असतो, तसाच या काव्याचा जीव आता ह्या पार्थमध्ये अडकला. काव्यार्थ हे एकत्र राहण्यासाठी काव्य आणि पार्थ दोघंही व्यवस्थित असणं गरजेचं आहे की नाही? पार्थ म्हणतो, ते सगळं तर मला कळलं, ठीकच आहे ते सगळं, पण काव्या आपल्या व्हॅलेंटाईन डेचा अख्खा दिवस खराब झाला, त्याचं काय? नाही, चूक कोणाचीही असली आणि काहीही असली तरी लग्नानंतरचा हा आपला पहिला व्हॅलेंटाईन्स डे होता आणि तोच असा वाया गेला आहे. काव्या म्हणते, पार्थ दिवस जरी संपला असला तरी अजूनही रात्र आपली आहे आणि रात्र आपल्या हातात बाकीसुद्धा आहे. पार्थ म्हणतो, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? काव्या म्हणते, ते आता तुम्ही पुढे बघा मी काय करते. आणि आता काव्या ही लगेचच तिकडनं रूममध्ये जाऊ लागते आणि रूमचा दरवाजा बंद करते. पार्थ म्हणतो, काव्या अहो काय नेमकं तुमच्या मनात सुरू काय आहे ते मला सांगा तरी. एक काम करूया ना, आपण दोघं मिळून जे काही करायचं आहे ते करूया. थांबा की. त्यावर काव्या म्हणते, नाही नको, आता जे काही करायचं आहे ना ते मी करते, तुम्ही सरका बाजूला. आणि मग ती खोलीचं दार बंद करून घेते आणि खोलीत येऊन काव्य आता विचार करते, काहीही करून मला आता देशमुखांना भारी फील होईल असं काहीतरी केलं पाहिजे. मग आता काव्या छान तिच्याकडे खोलीत ज्या मेणबत्त्या ठेवलेल्या असतात, जे काही फुलं वगैरे थोडंफार डेकोरेशनचं सामान असतं त्या सगळ्याने डेकोरेशन करायला घेते. आता पार्थ तिकडनं हाका मारू लागतो, काव्या काय चाललं आहे? काव्या ऐका ना माझं. काव्या दरवाजा उघडा. काव्या हॅलो काव्या. म्याव मांजर ऐका ना हो. काव्या काय करताय असं? तुम्ही पुन्हा माझ्यावरती नाराज आहात का? काव्या हे बघा ना, व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे आज, प्रेमाचा दिवस आहे आणि आपण दोघं मात्र एकमेकावरती असे रागवतोय, रुसतोय, याला सगळ्याला काय अर्थ आहे? आजचा दिवस आपण आनंदात साजरा करायचा आहे की नाही, असं ठरलं आहे ना आता. आणि आपल्यातलं सगळंच मिटलं आहे सुद्धा, मग उघडा की दार. काव्या काहीतरी उत्तर द्या, रिप्लाय करा. काव्या म्हणते, देशमुख किती घाई आहे हो तुम्हाला? म्हटलं ना जरा थोडा वेळ थांबा म्हणून, तर थांबा की थोडा वेळ, इतकी घाई कशाला करताय? मग काव्या छान सगळी खोली डेकोरेट करते आणि आता ती म्हणत असते, आता देशमुखांना खोलीत येऊन अगदी छान आणि प्रसन्न वाटेल. आजचा दिवस त्यांनी काहीतरी स्पेशल करायचं असं ठरवलं होतं ना, मग आज त्यांच्यासाठी हे सगळं मी स्पेशल केलं आहे आणि मी केलं आहे म्हटल्यावरती तर देशमुखांना सगळं काही कन्फर्म आवडणारच. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी ही जीवाला म्हणत असते, आता बघितलंत ना, आता मी सगळ्यांच्या समोर तुमच्यावरचं प्रेम एक्सप्रेस केलं आहे, आता तरी तुम्हाला मान्य आहे ना माझ्या प्रेमाबद्दलची कबुली? त्याबरोबर जीवा म्हणतो, हो मान्य आहे ना. आणि त्यावर नंदिनी म्हणते, आणि काय? जीवा आणखीन एक गोष्ट राहिली आहे. जीवा म्हणतो, कुठली?
नंदिनी म्हणते घरी जाऊन सांगते आणि मग ते दोघंजणं आता तिकडनं घरी येतात. घरी आल्यावर जीवा म्हणतो काय राहिलं आहे नंदिनी अजून सांग ना. नंदिनी म्हणते बेडरूममध्ये चला. मग जीवा आणि नंदिनी बेडरूममध्ये येतात. आता नंदिनी जीवाला बेडरूममध्ये घेते, बेडरूमचा दरवाजा बंद करते आणि आता ती लगेचच जीवाला म्हणते जीवा आपल्यामध्ये हे राहिलं होतं आणि ती त्याला ओठांवरती किस करते. आता ह्यांचं हे सगळं छान सुरळीत सुरू असतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रम्या, हिला मात्र हे सगळं बघवत नसतं. रम्याला सगळ्याची खराबी करायची असते. रम्या विचार करत असते की काय करू, कशी सगळ्याची खराबी करू, कसा सगळ्याचा मला नाश करता येईल, कशी मला पार्थच्या आणि काव्याच्या व्हॅलेंटाईनच्या दिवशीच त्यांना वेगळी करताना मजा येईल. आता मी त्यांचा व्हॅलेंटाईन डे तर खराब केला आहे. रम्याला हे माहीतच नसतं की पार्थ आणि काव्या रूममध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहेत. तिला वाटत असतं की तिने त्यांचा व्हॅलेंटाईन डे खराब केला. तर दुसऱ्या बाजूला आता तिला लगेचच इकडे वसुआत्या म्हणत असते रम्या रम्या जाऊ देत बाई जाऊ देत, त्या पार्थच्या आणि काव्याच्या नादी लागणं तू सोडून दे. पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी आता चौघही जण एकमेकाच्या प्रेमात असे अखंड बुडालेत की नाही की त्या काव्याला आणि त्या नंदिनीला पार्थ आणि जीवाच्या आयुष्यातून काढणं आता मला तरी अशक्यच वाटतं बाई. त्यावेळी रम्या वसुआत्याचा गळा आवळते आणि म्हणते काय म्हणालीस. वसुआत्या आता घाबरते आणि वसुआत्या म्हणत असते रम्या काय करतेस, रम्या सोड, रम्या वेड लागलाय का तुला, रम्या का वेड्यासारखी वागतेस, माझा हात सोड रम्या, रम्या सोड. रम्या काहीच ऐकत नसते. वसुआत्या म्हणत असते रम्या सोड मला, रम्या सोड, रम्या रम्या अगं ऐक ना माझं, रम्या सोड ना. रम्या सोडतच नसते, रम्या सोडत नसते. रम्या उलट वसुआत्याला विचारते होतोय ना त्रास आई. मग असंच ह्या हाताने जर मी तुझा माझ्या जन्मदात्या आईचा गळा दाबू शकते तर त्या काव्या आणि नंदिनी काय आहेत गं माझ्यासाठी. हां. वसुआत्या म्हणते रम्या वेड लागलाय का, रम्या सोड. रम्या सोडत नसते. मग वसुआत्या रम्याला हिसकावते, हाताला तिथे धक्का देते आणि आता ती खाली धावत येते. आता खाली ती गळा पकडून आल्यामुळे तिथे बसलेले धनंजय आणि मालिनी लगेचच उठतात आणि पुढे सरसावत वसूला विचारतात काय हो वसुताई काय झालं. त्याबरोबर वसू काहीच बोलत नसते. धनंजय म्हणतो मालिनी जरा पाणी घे. मालिनी काकू लगेचच पाणी आणतात. वसुआत्याला पाणी वगैरे देतात. मग वसुआत्याला विचारलं जातं की काय झालं आणि तुमच्या गळ्याला तुम्ही का पकडून खाली आलात, तुमचा गळा एवढा लाल का दिसतोय, डोळे एवढे पाण्याने का भरलेत. मग वसुआत्या सांगू लागते की रम्या विचित्र वागते, म्हणजे आता तिला पार्थचं प्रेम मिळालेलं नाही आहे ना, त्यामुळे ती सैरभैर झालेली आहे. तिने आज चक्क माझा गळा दाबला. त्यावर मालिनी काकू म्हणतात दुसरं काय होणार होतं वसुताई, नाही तुम्ही जर वेळेस रम्याचे कान उघडले असते, रम्याच्या 2 कानाखाली दिले असते आणि तिला सुधरवलं असतं ना, चांगल्या मार्गावर आणलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. वसुआत्या म्हणते मालिनी ही सगळं ही बोलण्याची वेळ आहे का. जर तुम्ही माझ्या रम्याचं पार्थबरोबर लग्न लावून दिलं असतं ना तर मुळात माझ्या मुलीवरती वेड लागण्याची वेळ आलीच नसती. तुमच्यामुळे झालं हे सगळं, माझ्या मुलीच्या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. मालिनी काकू म्हणतात आम्ही जबाबदार नाही आहोत, तुम्ही आजपर्यंत जे काही कर्मकांड केलीत की नाही हे सगळं तुम्हाला त्याचं फळ मिळतं आहे, समजलं ना. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या उघडा की दरवाजा आता, काव्या आता माझे पेशन्स तुम्ही संपवताय, माझ्या पेशन्सचा अंत होतोय. काव्या उघडा ना दरवाजा, काव्या प्लीज प्लीज प्लीज. काव्या तुम्ही काय करताय, कमीत कमी मला सांगा तरी. मला ना खूप एक्साइटमेंट झाली आहे. असं झालं आहे की कधी एकदाची तुम्ही रूमची दार उघडताय आणि कधी एकदाचा मी आतमध्ये येतो आहे आणि सगळं तुमच्या म्हणजे प्लॅनिंगला डोळे भरून बघतो आहे. काय करताय तुम्ही तुम्ही छान रेडी होताय का माझ्यासाठी. काव्या हो तुम्ही ऑलरेडी खूप सुंदर आहात, तुम्हाला आणखीन मेकअपची किंवा तयारी करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. आणि एवढी तयारी कशासाठी करताय, नेमकं तुमच्या मनामध्ये काय सुरू काय आहे. काव्या काय करायचं आहे का आपल्याला. काव्या उघडा ना दार, काव्या प्लीज दार उघडा. कधी उघडणार या काव्य दार. आता काव्य दार उघडा नाही तर मी तोडे ना, असं म्हणून पार्थ आता धक्का द्यायला जाणारच असतो. इतक्यात काव्याच येऊन दार उघडते आणि म्हणत असते देशमुख काय लहान मुलांसारखं वागत होता तो, जरा म्हणून तुम्हाला धीर निघत नाही ना, आणि काही गरज नाही आहे तोडफोड करण्याची वगैरे, डोळे मिटा. पार्थ म्हणतो काय. काव्य म्हणते देशमुख मी तुम्हाला जेव्हा जेव्हा डोळे मिटा म्हणते तुम्ही डोळे मोठे कसले करता. डोळे मिटा म्हणजे डोळे मिटा. हे बघा हे असे डोळे मिटले जातात, हे असे डोळे मोठे मोठे होतात. मिटा बरं डोळे.
मग पार्थ लगेचच डोळे मिटतो. काव्या म्हणते शाबास, आता चला. आणि मग लगेच आता काव्या ही पार्थला रूममध्ये घेऊन येते. पार्थ म्हणत असतो, काव्या मी पडे ना. काव्या म्हणते, माझा हात तुमच्या हातात असताना तुम्हाला असं वाटतं का तुमचा तोल मी जाऊ देईन, तुम्हाला मी पडू देईन म्हणून? पार्थ म्हणतो, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे काव्या. काव्या म्हणते, आहे ना. मग ती पार्थचे डोळे उघडते आणि पार्थला विचारते, कसं वाटलं डेकोरेशन? पार्थ सगळं बघून म्हणतो, वाव काव्या, खरंच खूप सुंदर सजावट केली आहे तुम्ही. त्यावर काव्या म्हणते, तुम्ही आपल्यासाठी छान काहीतरी प्लॅन करणार होतात, पण त्या मूर्ख रम्याच्या बावळटपणामुळे आणि नंतर माझ्या रागामुळे तुमचा सगळा प्लॅन स्पॉईल झाला. म्हणून मग माझ्याकडनं तुमच्यासाठी हे छान क्यूट सिम्पल छोटंसं गिफ्ट. आज आपण आपला व्हॅलेंटाईन डे असाच इथेच आणि प्रायव्हेट आणि सिक्रेटली सेलिब्रेट करायचा. चालेल ना तुम्हाला? पार्थ म्हणतो, हो चालेल ना, आवडेल मला तुमच्याबरोबर असा सिक्रेट व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला. काव्या म्हणते, देशमुख खरंच सॉरी. नाही म्हणजे मी तुमच्यावरती एवढा राग धरून राहायला नको होतं आणि उगाच तुमच्या मूडचीसुद्धा मी वाट लावली, त्या सगळ्यासाठी सॉरी. त्यावर पार्थ म्हणतो, इट्स ओके हो काव्या, उलट जे काही झालं ते चांगलंच झालं ना. काव्या म्हणते, काय मी रुसले ते चांगलं झालं? पार्थ म्हणतो, हो, माझी आई नेहमी म्हणते, जे काही देव घडवतो ना ते सगळं चांगल्यासाठी घडवतो. जर तुम्ही माझ्यावर रुसला नसतात, रागवला नसतात, तर आपल्याला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला बाहेर जाता आलं असतं. जर आपण बाहेर गेलो असतो तर माझ्या बायकोनी माझ्यासाठी हे जे काही मनापासून एफर्ट्स घेतलेत, माझ्यासाठी हे जे काही मनाने केलं आहे ते सगळं तिने केलं नसतं. आणि म्हणूनच जे झालं ते चांगलं झालं. म्हणूनच तर तुम्ही मनापासून माझ्यासाठी हे सगळं केलं ना. काव्या, मी खरंच खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी बायको मिळाली, जी माझ्या प्रत्येक आवडीनिवडीचा एवढा विचार करते. काव्या म्हणते, आता फक्त बोलूनच पोट भरायचं की ओठाने आणखीन काही करायचं? पार्थ म्हणतो, म्हणजे? त्यावर काव्या म्हणते, तुम्हाला प्रश्न पडला आहे का? जे काम काल राहून गेलं होतं मालिनी काकूंच्या येण्यामुळे, ते काम आता आपण पूर्ण करू शकतो. नाही, कारण आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही आहे ना. असं म्हणत काव्या आता जाते आणि रूमचा दरवाजा बंद करून घेते. काव्याने रूमचा दरवाजा बंद करून घेतल्यावर पार्थ लगेचच तिकडे येतो आणि काव्याला स्वतःच्या मिठीत खेचून घेतो. आता काव्याला पार्थने मिठीत खेचून घेतल्यावर काव्या म्हणते, अरे आता थोड्या वेळापूर्वी तर तुम्हाला कळत नव्हतं काय करायचं आहे आणि आता लगेच? पार्थ म्हणतो, आता माझ्या बायकोच्या मनात काय सुरू आहे हे मला बरोबर कळालं आहे ना. आणि मग तो तिच्या केसांवरून हात फिरवू लागतो. काव्यसुद्धा आता पार्थला स्वतःच्या जवळ खेचून घेते आणि ती पार्थला म्हणत असते, देशमुख इतक्या लांब नका ना थांबू. आता तुम्ही माझ्यापासून थोडा वेळ जरी लांब गेलात ना तरी नाही हो तुमच्यातला हा आणि माझ्यातला हा अंतराचा दुरावा मला सहन होत. का रे दुरावा? त्याबरोबर पार्थ तिच्या जवळ येतो. आता दोघंजणं छान रोमॅन्टिक गाण्यावरती डान्स करू लागतात. जरा जरा दिवानापन जरा जरा मिठी चुबन या गाण्यावरती ते नाचत असतात. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनीसुद्धा एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि ते सुद्धा याड लागलं प्रेमाचं ह्या गाण्यावरती डान्स करता करता आता तेही दोघंजणं एकमेकांच्या जवळ आलेले असतात. थोडक्यात दोन्ही जोडप्यांचा मधुचंद्र पूर्ण झालेला असतो. दोन्ही जोडपी एकरूप झालेली असतात आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची वचनं आता चौघही जणं एकमेकांना देत असतात. तर दुसऱ्या बाजूला आता धनंजय आणि शारदा हे सुद्धा घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर इकडे आता धनंजय ह्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हसू असतं, एक वेगळं स्माईल असतं आणि धनंजय आता हसत हसत नंदिनीच्या फोटोकडे बघत असतो आणि मनातल्या मनात तो म्हणत असतो, नंदिनी, तुझ्या या बापासाठी तू कायमच सॅक्रिफाईस करायचा प्रयत्न केलास, पण शेवटी जीवाचं प्रेम खरं होतं आणि म्हणूनच ते जिंकलं आणि म्हणून तू जीवाबरोबर गेलीस. आज खरं तर मला तुला जीवापासून दूर करायचं नव्हतं, तर मला बघायचं होतं की नक्की तू आजसुद्धा काय निवडतेस. आजही तू नेहमीप्रमाणे तुझे बाबा निवडशील की आज तरी तू तुझं सुख निवडशील. पण मुली, आज तू माझं मन जिंकलंस, आज तू तुझं सुख निवडलंस. बस याहून जास्त मला काय हवंय? त्याबरोबर आता शारदा म्हणू लागते, काय झालं? आपण घरी आलो आहे तेव्हापासून मी तुम्हाला बघते, तुम्ही एकटक फक्त नंदिनीच्या एकटीच्या त्या फोटोकडे बघताय आणि एकटेच हसताय. नक्की तुमच्या मनामध्ये सुरू काय आहे? तुमची तब्येत तर बरी आहे ना?
नाही म्हणजे नंदिनी तुमच्याबरोबर यावी ही तुमची इच्छा नव्हती. नंदिनीने जीवासोबत राहावं असं तुम्हालाही वाटत होतं, हे मला माहिती आहे. पण तुम्ही घरी आल्यापासून हे जे काही वागताय की नाही त्यातलं मला काही कळत नाही आहे. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही जे केलं ना ते बरं केलं. अहो शेवटी नंदिनीचं आणि जीवारावांचं लग्न झालं होतं. करायला उशीर लागला तुम्हाला, पण धनंजय म्हणतो शारदा मी तुझीसुद्धा माफी मागतो. नाही, नंदिनीच्या मनात नेमकं काय सुरू आहे तुला अगदी बरोबर कळत होतं आणि मी मात्र तुला दोष देत होतो. तुला कळत नाही आहे माझ्या मुलीच्या मनात काय आहे वगैरे मी तुला बोलत होतो. पण खरं तर नंदिनीच्या मनात काय होतं हे तू बरोबर ओळखलेलंस. खरंच तू आपल्या मुलींची एक उत्तम आई आहेस. बाप म्हणून मी कुठेतरी शेवटी कमी पडलोच. मला नंदिनीच्या मनात नेमकं काय आहे हे ओळखता नाही आलं. नंदिनीच्या डोळ्यात अश्रू आणलेला जीवा मला दिसत होता, मला कळत होता. पण नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारा, नंदिनीच्या सुखदुःखात तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा, नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून तिला पत्नी म्हणून स्वीकारणारा, तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा जीवा मात्र मला कळत नव्हता. आणि तू तो माझ्या लक्षात आणून दिलास. शारदा म्हणते, अहो देर आहे दुरुस्त आहे. आणि प्रत्येक गोष्ट जर प्रत्येक माणसाला वेळेच्या आधी समजली तर मग संसारात मज्जा काय. एकाने अडगपणा करावा आणि दुसऱ्याने समजून घ्यावा, बरोबर ना. त्यावर धनंजय म्हणतो, म्हणजे मी अडगा आहे, मी आगाऊ आहे असं तुझं म्हणणं आहे का शारदा. त्यावर शारदा म्हणते, नाही हो मी असं कुठे म्हटलं. आणि आता आगाऊपणा आणि संसारात गंमत जम्मत करण्याची वेळ आहे ना आपली नाही, आपल्या मुलींची, समजलं ना. त्याबरोबर शारदा पुढे म्हणते, काव्याचा संसारसुद्धा मार्गी लागला, नंदिनीचा संसारसुद्धा मार्गी लागला. आता कसं मला बरं वाटतं. खरं सांगायचं झालं तुम्हाला तर मला आहे ना काव्याची काळजी वाटत होती. मला वाटलं नव्हतं काव्या पार्थबरोबर जुळवून घेईल. त्यावर धनंजय म्हणतो, माझी काव्यासुद्धा समजूतदार आहे. लहानपणापासून ती जरा अल्लड होती, कारण आपण तेवढे तिचे लाड केले होते. पण जितकी ती अल्लड होती, जितकी ती आगाऊ होती, तितकीच ती समजूतदार, समंजस, सांभाळून घेणारीसुद्धा होती. काव्या मोहितेंच्या घरची धाकटी मुलगी म्हणून जरी आगाऊ अल्लड असली ना, तरी देशमुखांच्या घरची थोरली सून म्हणून ती समजूतदार, समंजस आणि सगळ्यांचं सगळं आवडून घेणारी, सगळ्यांना जपणारी मुलगी आहे याची मला खात्री आहे. माझ्या दोन्ही मुली जिथे कुठे जातील ना तिथे माझं नाव मोठं करतील. त्याबरोबर शारदा म्हणते, आणि आरू. त्याबरोबर धनंजय म्हणतो, हो गं, आरू तर माझी अजून लहान आहे. त्यावर शारदा म्हणते, आता आरूचंही लग्नाचं वय आहे. त्यावर धनंजय म्हणतो, अगं हो गं, पण नंदिनी आणि काव्याचं आत्ताच कुठेतरी जाऊन मार्गी लागले, लगेच आरूला कुठे आपल्यापासून दूर करायचं. शारदा म्हणते, हो ना, खरंच एकदा आरूचं लग्न झालं आणि तीसुद्धा आपल्याजवळून लांब निघून गेली की मग मात्र आपण दोघेच उरलो. खरंच ना, आपल्या मुली होत्या तेव्हा आपलं घर किती भरलेलं वाटायचं. कुठूनही आल्या की आई 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 सारख्या करत राहायच्या. आणि आता बघा ना, आता. त्याबरोबर धनंजय म्हणतो, अगं कुठे लांब आहेत आपल्या मुली, त्या कायम आपल्याबरोबरच असणार आहेत. हाकेच्या अंतरावर आहेत ते आपल्यापासून. एक हाक मारलीस ना की लगेच आपली काव्य येईल आणि दुसरी हाक मारलीस की नंदिनी. त्यावर शारदा हसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.